लोकेशन होतं कंट्रोल अजून झाले पाऊस असता काकाजी त्यांनी सोडून दिला माझ्या आपली गाडी खतरनाक कान नागपूरमध्ये 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हा फुटाळा परिसरात येतो आणि त्यांच्याकडे असणाऱ्या रेसर बाईक किंवा ज्या बुलेट आहेत त्याचे फटाके फोडण्याचा प्रकार जास्त होतो। तर आपण 15 ऑगस्टला पण कारवाई केलेली होती, त्यावेळेला मोठ्या प्रमाणात कारवाई केली आणि त्याचाच परिणाम म्हणून ह्या वेळेला असे तरुणाई कमी प्रमाणात आली होती, पण आली होती। तर जे लोक फुटाळा परिसरात आले नवीन जे आले त्यांना आम्ही जप्त केलेले आहेत आणि त्या गाड्यांचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर कारवाई करून मग त्यानंतरच आम्ही त्यांच्या गाड्या सोडून देणार आहोत। आता सध्या ऑफिसला 69 गाड्या जमा आहेत। ह्या सर्व गाड्यांचे सायलेन्सर मॉडिफाईड आहेत। मॉडिफाईड सायलेन्सरमुळे ते फटाके वाजवतात किंवा मोठ्या प्रमाणात त्याचा आवाज होतो, नॉईज पोल्युशन होतं आणि त्याचबरोबर काही लोक बिना लायसनचे आहेत, काही लोक विदाऊट हेल्मेट आहेत। तर ह्यांचा मिळून आम्ही ज्या त्या बाईक स्वारानुसार आम्ही चलन जनरेट केलेले आहे। ह्या सगळ्या चलनाची रक्कम भरून घेतल्याशिवाय तसेच त्याचे सायलेन्सर बदलल्याशिवाय गाडी आम्ही सोडणार नाही आहोत। 2,50,000च्या आसपास सर्व गाड्यांचं मिळून चलनाची रक्कम होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।